चला मग आपण ते 3 स्टेजेस बघणार होतो ना. कसल्या 3 स्टेजेस आपण बघणार होतो. थांबा, डेमोग्राफिक ट्रान्झिशनच्या 3 स्टेजेस. मग फर्स्ट स्टेज काय बघा. फर्स्ट स्टेज आहे लो ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. लो ग्रोथ, पॉप्युलेशन कमी प्रमाणात वाढतं आहे बघा. इट इज प्री इंडस्ट्रियलाइज्ड प्रीमिटिव्ह स्टेज. इंडस्ट्रियल ग्रोथच्या आधीची स्टेज आहे ही. प्रीमिटिव्ह स्टेज अगदी प्राथमिक स्टेज आहे. यावेळेला द बर्थ रेट अँड डेथ रेट बोथ आर हाय. दोघंही कसे होते, हाय होते. जन्मदरही जास्त होता तर मृत्यूदरही जास्त होता. कारण तेव्हा लोकांकडे अन्न नव्हतं, चांगल्या मेडिकल फॅसिलिटीज नव्हत्या. त्याच्यामुळे काय व्हायचं रे, डेथ रेट हाय होता. आणि तेव्हा इन्कम कमवण्याचे सोर्सेससाठी लोक जास्तीत जास्त मुलं जन्माला घालायचे. मग हा झाला हाय बर्थ रेटही हाय होता आणि डेथ रेटही हाय होता. ऑल अंडर डेव्हलप कंट्रीज, सगळ्या अंडर डेव्हलप कंट्रीज म्हणजे अविकसित असे देश, सगळे अविकसित देश. ओके, ऑल अंडर डेव्हलप कंट्रीज, सगळे अविकसित देश हॅव पास थ्रू दिस स्टेजेस. या स्टेजवरून सगळ्यांना जावं लागतं. सोशल अँड इकॉनॉमिक कंडिशन सच ॲज मास इलिटरसी. सोशल आणि इकॉनॉमिक कंडिशनमुळे हे होत होतं. हाय बर्थ रेट आणि लो बर्थ, हाय बर्थ रेट आणि हाय डेथ रेट. सच ॲज मास इलिटरसी, सुपरस्टिशन्स. मास इलिटरसी मोठ्या प्रमाणामध्ये असाक्षरता, निरक्षरता. सुपरस्टिशन्स म्हणजे खूप साऱ्या अंधश्रद्धा. मास पॉवर्टी, अति गरिबी. ऑर्थोडॉक्सी, जुनाट विचार. लॅक ऑफ मेडिकल फॅसिलिटीज कमी असणं. अँड स्प्रेड ऑफ एपिडेमिक्स म्हणजे साथीचे रोग पसरणं. दिस लेड टू, याच्यामुळे भाग पडलं. दिस लेड टू, याच्यामुळे घडलं. लो ग्रोथ ऑफ पॉप्युलेशनची कमी वाढ घडून आली. बिफोर 1921 द इंडिया वॉज इन द फर्स्ट स्टेज ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. 1921च्या आधी आपला इंडिया हा डेमोग्राफिक ट्रान्झिशनच्या फर्स्ट स्टेजमध्ये होता. म्हणजे तेव्हा डेथ रेट आणि बर्थ रेट हे दोघंही हाय होते. म्हणजे जेवढे जन्माला येतात तेवढेच मरायचे सुद्धा. त्यामुळे पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट हा कसा होता, लो होता. आलं का लक्षात. मग हीच स्टेज आपण बघूयात आता मराठीमध्ये. बघा पहिला टप्पा म्हणजे लोकसंख्येचा पहिला टप्पा. ओके, लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा तो काय होता, हा पूर्व औद्योगिक म्हणजे औद्योगिक विकासाच्या आधीचा आणि प्राचीन टप्पा होता, प्राथमिक टप्पा होता. यात जन्मदर आणि मृत्यूदर दोघांचेही प्रमाण जास्त होते. म्हणजे काय, जेवढे जन्माला आले तेवढेच मरत होते इथे लोक ह्या वेळेला. ओके, आणि हे विकसनशील देशामध्ये किंवा ज्या देशात विकास झालेलाच नाही आहे अशा देशाचे लोक या टप्प्यामध्ये होते. ओके, असे देश या टप्प्यामध्ये होते. सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे लोकसंख्येत कमी वृद्धी झाली. कशी, उदाहरणार्थ जास्त प्रमाणात निरक्षरता. लोक साक्षर नव्हते, दनादन पोरं जन्माला घालायचे. अंधविश्वासांमुळे मुलगा हवा म्हणून मुली जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत जन्माला घालायचे. दारिद्र्य, जेवढं दारिद्र्य वाढायचं लोकांना असं वाटायचं आपल्याकडे अजून एक व्यक्ती जन्माला आला तर अजून एक कमवता हात जन्माला येतो म्हणून अजून मुलं जन्माला घालायचे. आणि दारिद्र्यामुळे लोक मरायचे पण तर रूढी परंपरांनुसार जन्माला घालायचे. त्याच्यानंतर वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्यामुळे लोक मरायचे. आणि अजून एक गोष्ट इथे मराठीमध्ये दिलेली नाही, तुम्ही सगळ्यांनी प्लीज लिहून घ्या ती. त्याला काय म्हटलेलं आहे, एपिडेमिक्सला साथीचे रोग पसरणे. साथीच्या रोगांमुळे सुद्धा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये इथे लिहून घ्या तुम्ही, मराठीमध्ये इथे दिलं गेलेलं नाही आहे. साथीचे रोग तुम्हाला लिहायचे याच्यामध्ये. साथीच्या रोगांमुळे आपल्या या काळामध्ये 1921च्या पूर्व काळामध्ये लोकसंख्या संक्रमणाचा टप्पा हा पहिला होता. का, कारण तेव्हा जन्मदर आणि मृत्यूदर हे दोघंही कसे होते, हाय होते, अति प्रमाणामध्ये होते. त्यामुळे जेवढे जन्माला आले तेवढेच लोक मरतही होते. त्यामुळे आपल्या लोकसंख्येच्या संक्रमणाचा टप्पा हा पहिला होता. म्हणजे कसा, तर कमी लोकसंख्या वृद्धी होती. लोकसंख्या वृद्धी ही कशी झाली,
कमी प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढली, म्हणजे ती थोडक्यात कमी होत होती. लोकसंख्या जर का 10 आहे तर ती या 1921च्या काळामध्ये ती कधी आली होती, 9 झाली होती. एक्झाम्पल दिलं होतं. हां, ह्याची आकडेवारी वेगळी आहे, ती आकडेवारी बघून घ्या एकदा. ओके. लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये आता बघा, एवढे लोक मरत होते, यामुळे आपण काय केलं रे, तर आपण मृत्यूदर कमी करण्यासाठी खूप साऱ्या उपाययोजना केल्या आणि यामुळे लोकसंख्या वाढत गेली. कारण जन्मदर तर हाय आहे बघा, कारण जन्मदर तर जास्त आहे आणि मृत्यूदर हा कमी झाला आहे, म्हणजे लोकसंख्या ही जास्तीत जास्त वाढत गेली. हा आहे आपला दुसरा टप्पा. औद्योगिकरण. औद्योगिकरण म्हणजे काय, उद्योगांचा विकास झाला, लोकांच्या हातात पैसे आले, लोकांना सगळ्या सोयीसुविधा विकत घेता येऊ लागल्या, आर्थिक विकास झाला. यामुळे आर्थिक विकासाने दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. यामुळे दुसरा टप्पा सुरुवात झाला, ज्यामध्ये मृत्यूदर हा झपाट्याने कमी झाला तर जन्मदर हा वाढतच राहिला. यामुळे लोकसंख्येचा विस्फोट झाला. भारतासह सर्व विकसनशील देश आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये होते. भारताची वाटचाल आता तिसऱ्या टप्प्याकडे सुरू झालेली आहे. हां, मात्र भारताची वाटचाल आता यातून तिसऱ्या टप्प्याकडे होत चाललेली आहे. म्हणजे अति प्रमाणामध्ये जी लोकसंख्या वाढली आहे ती आता काय होते आहे, कमी होत आहे. ओके, हेच वाचूयात आता इंग्लिशमध्ये, वाचूयात आणि एकीकडे समजूया. Second stage is high growth of population. Why high growth of population? Because of industrialization and economic development. See, there is industrialization, means people are earning money. Our India has got money and this becomes, actually आपण असे म्हणू शकतो, due to industrialization economic growth has happened, and due to economic growth our India begins the process of, एक मिनिट हा, मला मार्कर घेऊ द्या. Our India begins the process of economic development, and due to economic development our India is in now second stage. India was in second stage. Due to economic development डेथ रेट स्टार्टेड फॉलिंग रॅपिडली. जे मृत्यूदर वाढला होता तो कमी झाला का, कारण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय रे, तर जो पैसा कमवला आहे तो गुणात्मक बदलांवर खर्च करायचा. म्हणजे जसं मेडिकल फॅसिलिटीज चांगल्या देणं, एज्युकेशनल फॅसिलिटीज चांगल्या देणं, इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज वाढवणं, या सगळ्या गोष्टी. आणि ह्यामुळे डेथ रेट हा काय झाला, फॉलिंग रॅपिडली. बट द बर्थ रेट कंटिन्यूड टू रिमेन हाय. पण जो बर्थ रेट होता, जन्मदर होता, तो कंटिन्युअसली वाढतोच आहे. अँड दिस लेड टू पॉप्युलेशन एक्सप्लोजन. आणि याच्यामुळे काय झालं, पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं, लोकसंख्येचा विस्फोट झाला. याचा पिरियड काय होता, 1951 टू 1971. ह्या काळामध्ये आफ्टर इंडिपेंडन्स our India has started development stage, and this led to fall in death rate, but birth rate continued to remain high, and this led to population explosion. याच्यामुळे पॉप्युलेशन एक्सप्लोड झाली, पॉप्युलेशन वाढली. and all developing countries including India are in the second stage of the demographic transition. इंडिया इज ऑन वर्ज ऑफ एंटरिंग इनटू थर्ड स्टेज. आणि आता इंडिया हा थर्ड स्टेजवर पोचण्याच्या मार्गावर आहे. नाऊ अवर इंडिया इज इन सेकंड स्टेज. ओके, बट आपला इंडिया आता थर्ड स्टेजवर जाण्याच्या तयारीमध्ये आहे. मीन्स जसा डेथ रेट हा कमी केला जातो आहे तसाच बर्थ रेटही कमी करायचा आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे, जी पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे ते काय होणार आहे, थांबणार आहे. नेक्स्ट इज थर्ड स्टेज. व्हॉट इज थर्ड स्टेज? सी हियर, थर्ड स्टेज मीन्स लो और स्टेबल पॉप्युलेशन ग्रोथ. लो और स्टेबल, कमी किंवा अगदी स्थिर, वाढली पण नाही आणि जास्तही झाली नाही. रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन रिझल्ट इनटू स्प्रेड ऑफ एज्युकेशन. इंडस्ट्रियलायझेशन वाढल्यामुळे लोकांना कामं मिळाली, लोक एज्युकेट झाले.
आणि या एज्युकेशनमुळे अँड द कन्साइजनेस अबाउट द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, आणि यामुळे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगबद्दलही लोकांमध्ये काय आली, जागरूकता आली. आणि मग या विथ द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, कशामुळे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमुळे. सो बोथ बर्थ रेट ॲज वेल ॲज डेथ रेट टेंड्स टू डिक्लाइन, आणि यामुळे बर्थ रेटसोबतच डेथ रेटही काय व्हायला लागला, डिक्लाइन व्हायला लागला, कमी व्हायला लागला. कारण बघा लोक शिकायला लागले, त्यामुळे लोकांना कळलं की हम दो हमारे दो, बस याच्यामध्येच आपल्या फॅमिलीची प्रगती होऊ शकते. अजून एक व्यक्ती जर का जन्माला आला तर आपल्या फॅमिलीमध्ये काय होऊ शकतं, एक्सपेन्सेसचं बर्डन येईल, त्यामुळे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसुद्धा लो होईल सगळ्यांचा, आहे की नाही. या सगळ्या दृष्टीमुळे, या सगळ्या गोष्टींमुळे बर्थ रेटही डिक्लाइन व्हायला लागला. ऑल डेव्हलप्ड कंट्रीज आर इन दिस स्टेज, आणि आज सगळ्या डेव्हलप्ड कंट्रीज, विकसित झालेल्या अशा सगळ्या देशांमध्ये थर्ड स्टेज आहे डेमोग्राफिक ट्रान्झिशनची. थर्ड स्टेज म्हणजे काय, न जास्त लोकसंख्या वाढते आहे, न लोकसंख्या जास्त कमी होते आहे, ती कशी आहे, स्थिर आहे. लोकसंख्या कशी आहे इथे, स्थिर आहे. तिसरा टप्पा बघा मराठीमध्ये, वाढते औद्योगिकरण, शहरीकरण आणि शिक्षणाचा विस्तार, तसेच राहणीमानातील बदल. बघा औद्योगिकरण वाढलं, लोकांकडे पैसा आला, लोक शहराकडे वळली, लोकांनी शिक्षण घेतलं, त्यामुळे त्यांच्या राहणीमानात बदल झाला, आणि यामुळे आर्थिक विकास झाला, आणि आर्थिक विकासामुळे जन्मदर तसेच मृत्यूदर दोघांमध्येही घट झाली. बघा आर्थिक विकास झाला तेव्हाच आपण लोकांच्या साथीच्या रोगांवर, सगळ्या गोष्टींवर मेडिकल फॅसिलिटीज आणल्या. त्याचसोबत आपल्याकडे शिक्षण असल्यामुळे आता आपल्याला कळायला लागलं की राहणीमान जर का सुधारवायचं असेल तर आपल्या फॅमिलीचे जे नंबर ऑफ मेंबर्स आहे ते लिमिटेड असले पाहिजे. सो जन्मदरही काय झाला, घटला. पुढे काय झालं बघा बरं, आणि जन्मदरात घट आणि मृत्यूदरातही घट, हे कुठे आढळतं, सर्व विकसित देशांमध्ये, आणि सर्व विकसित देश हे या तिसऱ्या टप्प्यात होते. असं त्यांनी 3 टप्पे आपल्याला एक्सप्लेन केलेले आहेत. मग जन्मदर काय आहे, मृत्यूदर काय आहे, नक्की जन्मदर काय असतं, मृत्यूदर काय असतं, हे बघा त्यांनी इथे प्रत्येक वर्षाचे जन्मदर आणि मृत्यूदर लिहून ठेवलेले आहेत. ओके, हे तुम्ही बघून घ्या. पण सॉरी, व्हॉट इज जन्मदर आणि व्हॉट इज मृत्यूदर, डेथ रेट आणि बर्थ रेट, ह्याला जरा मराठीमध्ये बघूयात आणि मग इंग्लिशमध्येही बघूयात. नाही तर नुसतं जन्मदर वाचताय, नुसताच मृत्यूदर वाचताय, म्हणजे काय याचा अर्थ माहितीच नाही, असं नको व्हायला, नाही का. बघा, एक हजार लोकांमध्ये एका वर्षात 1000 लोकांमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या, यालाच जन्मदर असे म्हणतात. जनन दर प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या. म्हणजे समजा आपल्या एरियामध्ये 1000 असे काय आहेत, लोक आहेत, यांच्याकडे किती जन्माला आली बालकं, 600 आली, किंवा नाही आपल्याकडे एवढे 600 थोडी येतात, 60 आली समजा, तर मग ही काय झाली, तुमची जन्मदर झाला. आलं का लक्षात. आणि मृत्यूदर म्हणजे काय, तर एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या. सध्या आपल्या कोरोनामुळे व्यक्तींची संख्या जास्त आहे की नाही मृत्यू पावलेल्या, हा आहे तुमचा काय, मृत्यूदर. काय होता आपल्याकडे, एक जन्मदर होता आणि एक मृत्यूदर होता. प्रतिवर्षी 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या म्हणजे जन्मदर, आणि प्रतिवर्षी 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या मग मृत्यूदर. त्यांना अजून काय काय म्हणतात, मर्त्यता दर आणि जनन दर. आणि आपल्याकडे अजून एक तिसरा दर होता, तो कोणता आहे, जीवित प्रमाण दर. जीवित प्रमाण दर, आले किती, गेले किती, यांच्यापेक्षा राहिले किती, त्याला म्हणतात जीवित प्रमाण दर. ओके, बघा मग कसं, जन्मदर मायनस मृत्यूदर, उरलेले टिकलेले लोक म्हणजे जीवित प्रमाण दर. बघा मगाशी आपला जन्मदर होता किती, फक्त 60 होता, आणि मृत्यूदर किती होता, 200 होता. आपल्या 2021 ची कहाणी म्हणजे इथे जीवित प्रमाण दर किती आहे, -140 आहे. येतंय का लक्षात. एक्झाम्पल दिलंय, खरी गोष्ट नाही ही.
जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील फरक म्हणजे जगण्याचा दर म्हणजेच जीवित प्रमाण दर होय. हा दर लोकसंख्येतील खरी वाढ दर्शवतो. लोकसंख्या खरंच कितीने वाढली आहे हे हा दर दर्शवतो. लाईक तुम्ही म्हणताय की मॅम 1000च्या मागे एवढे लोक जन्माला आले. अरे पण ही लोकसंख्या नसते खरी. किती टपकले ते पण तर धरायचे असतं की नाही. हे बघा एवढे लोक जन्माला आले आणि एवढे गेले म्हणजे याचा अर्थ लोकसंख्या ही इतक्यानेच वाढली आहे. खरी वाढ लोकसंख्येतली खरी वाढ हा दर्शवतो जीवित प्रमाण दर है ना में. चलो यही अपन देखेंगे सारा के सारा इन इंग्लिश. ओके सी हियर इज बर्थ रेट अँड डेथ रेट. तुम्ही याच्यावर काय करू शकता एक लक्ष देऊ शकता एक लुक देऊ शकता बर्थ रेट आणि डेथ रेटवर. ओके लोकसंख्येचा विस्फोट पॉप्युलेशन एक्सप्लोजन नाही का ते इथून स्पेशली आपल्याला कळतं. हे बघा सी हियर सी दिस. सी दिस बर्थ रेट हा वाढतोच आहे आणि डेथ रेट हा कमी 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 होतो आहे की नाही. इसको बोलते हैं पॉप्युलेशन एक्सप्लोजन. थांबा तुम्हाला दाखवते पॉप्युलेशन एक्सप्लोजन. हे बघा हे बाजूला दिसलं का तुम्हाला पॉप्युलेशन एक्सप्लोजन. चला व्हॉट इज बर्थ रेट अँड व्हॉट इज डेथ रेट. नाउ वी आर गोइंग टू सी व्हॉट इज बर्थ रेट अँड व्हॉट इज डेथ रेट अँड व्हॉट इज सर्वायवल रेट. सी हियर इज बर्थ रेट. बर्थ रेट मीन्स द नंबर ऑफ बर्थ occurring घडणे जन्माला येणे. the number of births occurring per 1000 of the living population during a year. It is also known as fertility rate. See, this is also important. This is very very important for your objective purpose. So please don't ignore this. Okay. Birth rate means the number of births occurring per 1000 of the living population during the year. It is also known as fertility rate. So what is death rate? Death rate means the number of deaths per 1000 of living people during the year is called as death rate. It is also called as mortality rate. It is also called as mortality rate. So don't forget what is birth rate and what is death rate. सी तुम्ही म्हणतात मॅम आमचं पॉप्युलेशन वाढलं आमच्या इथे पॉप्युलेशन वाढलं म्हणजे काय मॅम एवढी पॉप्युलेशन वाढली. सी हियर इज बर्थ रेट मॅम. याच्याने पॉप्युलेशन वाढते का नाही. पॉप्युलेशन कशी वाढते मॅम एवढी डेथ रेट आहे म्हणजे ही आहे ॲक्च्युअल ग्रोथ इन पॉप्युलेशन. ही आहे तुमची ॲक्च्युअल ग्रोथ इन पॉप्युलेशन. मग ही ॲक्च्युअल ग्रोथ इन पॉप्युलेशन मीन्स व्हॉट. दिस मीन्स सर्वायवल रेट. सर्वायवल रेट या वर्षी किती लोक टिकून राहिलेत नाही का लाईक दॅट उसको बोलते सर्वायवल रेट. द डिफरन्स बिटवीन द बर्थ रेट अँड डेथ रेट इज नोन ॲज सर्वायवल रेट. बर्थ रेट आणि डेथ रेट यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे डिस्टिंग्विश आहे अमाऊंट काउंट त्यांच्याचा डिफरन्स. दिस शोज ॲक्च्युअल रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ सर्वायवल रेट. सर्वायवल रेटचा फॉर्म्युला आहे बर्थ रेट मायनस डेथ रेट. जन्माला आले त्यांच्या मागे जेवढे मृत्यू पावले यांच्या लोकांची मायनस केली अमाऊंट की आपल्याला मिळतो तो सर्वायवल रेट मिळतो. दिस इज ॲक्च्युअल रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. ॲक्च्युअली पॉप्युलेशन कितीने वाढली हे आपल्याला यावरून कळतं विथ द हेल्प ऑफ सर्वायवल रेट.